आज आपण पाहणार आहोत घरगुती पनीर। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला दूध आणि लिंबू यापासून आपण घरगुती पनीर तयार करणार आहोत। या दुधाला आपण चांगलं गरम होऊन घेऊन त्यामध्ये नंतर असं लिंबू पिळणार आहोत। हे पनीर आपल्या लहान मुलांना घरच्या घरी खायला देण्यासाठी योग्य आहे। मग या दुधाला आपण छान असं चमच्याने ढवळून घेणार आहोत। मग हे दूध लिंबू टाकल्यामुळे पाणी आणि त्यातून पनीर वेगळं होण्यास मदत होते। मग हे असं पाणी वेगळं झालं की आपल्याला या पाण्यातून पनीर वेगळं काढून घ्यायचं आहे। अशा वेळेला आपल्याला हे पाणी एका चाळणीला वापरून हे वेगळं करायचं असतं, जसं हे आता आपण करत आहोत। यामध्ये पाणी त्यातलं वेगळं पडतं आहे आणि पनीर हे असं वर जमा होतं आहे। या चाळणीमधल्या पनीराला चांगलं दाबून यातून पाणी बाहेर काढून घ्यायचं, जेणेकरून आपलं पनीर घट्ट छानसं तयार होईल। मग अशा पनीरला आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत की जेणेकरून आपलं घट्ट पनीर तयार होईल आणि आपल्याला घरगुती पनीरची भाजी, भुर्जी, पालक पनीर असं वेगवेगळे पदार्थ करून खाता येतील। हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पनीर असं आपलं तयार झालं। मग आपण हे पनीर घरी खाऊ शकतो। नवीन रेसिपीसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही करून पहा ही रेसिपी।